जहां तक एच.डी. कुमारस्वामी साहब का मामला है, उन्होंने साफ साफ कहा है कि जेडीएस जो है, जो उनकी पार्टी है, वो कुल सारी की सारी अब बीजेपी की फैमिली है। ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಮತಗಳನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು. ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಸರ್? ಈಗ ನಂದು ವಿಶೇಷವಾದ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಏನಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಬಡಾವಣೆಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಡ್ತೇನೆ. ನನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ದರೆ, ನನ್ನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿದ್ದರೆ निखिल कुमारस्वामी बेंबल कोड़ी केಳ್ತೀನಿ। अब तक जो है जेडीएस में जिन मुसलमानों को साइडलाइन कर दिया गया था और उनको पूछकर भी नहीं देख रहे थे, जब मैं ये जेडीएस छोड़ा तकरीबन 1 साल पहले, उस वक्त मेरे साथ आधे लोग जेडीएस छोड़ चुके, आधे मुसलमान जेडीएस छोड़ चुके। जो साहेबान वहाँ थे वो इज्जत याफ्ता लोग हैं, उन्हें इज्जत भी नहीं दी जा रही है कुमारस्वामी की तरफ से। अब जब इलेक्शन आया तो उनके पैरों पे गिरकर उन्हें लेके आके लोगों को फुसलाने के लिए, बहलाने के लिए उन्हें इस्तेमाल किया जा रहा है। ये गलत बात है। ವಿಶೇಷವಾಗಿ ಮೈನಾರಿಟಿ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನೋಡಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ. ಒಳಗಿದ್ದವರೆಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಬನ್ನಿ. ಕುಮಾರಣ್ಣವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂದಾದ್ಮೇಲೆ. अंदर रहे तो सभी भाई राजू ಕುಮಾರಣ್ಣ ಬಾತ್ करते। ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮೂರವರಲ್ಲ, ಯೋಗೇಶ್ವರ್ ತೀರೋದ್ರೆ ಚಕ್ಕೆರಳಾಗ್ತಾರೆ, ಹೌದಾ ಇಲ್ವಾ? ನಿಮ್ ಕಷ್ಟ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಬಂದು ನಿಮ್ಮೂರಲ್ಲಿ ನಿಮ್ ಪಡ್ಸಾಲೆ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೋತಾರೆ. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವ್ರು ಯಾವತ್ತಾರ 6 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು ನಿಮ್ಮೂರಿಗೆ? ಯೋಗೇಶ್ವರ್ನ ಗೆಲ್ಸಿದ್ರೆ ಇವತ್ತು 10 ಸಾರಿ ಬಂದಿರೋರು. ಅವರ ಟಾರ್ಗೆಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಯ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಚುನಾವಣೆಯ ಮುಖಾಂತರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇನಿದೆ. ಆದರೆ ಆ ಒಂದು ಅವರ ಕುತಂತ್ರಗಳಿಗೆ ಚನ್ನಪಟ್ಟಣದ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಂದಿರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬೆಂಬಲ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ। कुमारस्वामी, निखिल कुमारस्वामी, इमरान भाई, प्रवर्तिगार आलम, हमारे दरगाह के सज्जादे सैयद अफरोज साहब और जितने भी अफराद यहाँ पे आए मेरे मौला, इन सब के हक में कबूल और मकबूल। अल्लाह व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबना व नबीना मौलाना मुहम्मदिन बारिक व सल्लिम सल्लल्लाहु अलैहि सलातु व सलामन अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम। सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कुमारस्वामी जो बीजेपी में सेंट्रल मिनिस्टर भी हैं, अगर वो दरगाहों को चले जाएंगे या मस्जिदों को चले जाएंगे तो क्या हमारे काम हो जाएंगे? क्या हमारे वक्त की जायदादें बच जाएंगी? क्या हमारे घर पर बुलडोजर चलाएंगे नहीं? बीजेपी किसी भी स्टेट में आती है, बुलडोजर का काम करती है। ಮುಸ್ಲಿಂ ಮತಗಳನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು. ಅವರಿಗೆ ಜನತಾದಳವನ್ನು ಮುಗಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಅಸೆಂಬ್ಲಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಚುನಾವಣೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು 2018ರಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ನನ್ನ ಒಂದು ಪಕ್ಷವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮುಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೊರಟಂಥ ಒಂದು ಅವರ ನಡವಳಿಕೆಗಳು ಗೊತ್ತಿದೆ ನನಗೆ। हमारे आइन को बचाने के लिए आगे आना होगा और इसके लिए इन लोगों को हराना होगा और इनको साथ देने वालों को भी हराना होगा। वो 100 बार चाहे दरगाहों को जाए, 100 बार मस्जिदों को जाए, 100 बार हमारे पास आकर हमारी आओ भगत करें। ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಯ ಒಂದು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಂಧುಗಳ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳೇನಿದ್ದಾರೆ, ಸಹೋದರಿಯರು, ಅವರು ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನನ್ನ ಮುಂದೆ ಗಮನ ಸೆಳೆದಿದ್ದಾರೆ. ನಾವು ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿದ್ದೇವೆ, ಯಾವುದೇ ಅಪಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ನಾವು ಬಲಿಯಾಗೋದಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಮತ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ದೇವೆ, ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಅವರೆಲ್ಲರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರ ಒಂದು ಅಪಪ್ರಚಾರಗಳೇನಿದೆ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅದು ಯಾವುದೂ ಅವರಿಗೆ शक्ति ತುಂಬಲಾರದು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ। जहाँ कहीं बीजेपी की हुकूमत है, जिस किसी भी स्टेट में है, वहाँ सब जो है मुसलमानों को तंग किया जा रहा है। यहाँ हमारे कर्नाटक में अभी हाल ही में तेजस्वी सूर्या और बसवराज यत्नाल वगैरह बीजेपी के सारे लोग मिलकर हमारे वक्फ बोर्ड की जगहों को छीनने की पूरी कोशिश कर रहे हैं, पूरा कार्रवाई कर रहे हैं। यहाँ तक कह रहे हैं कि जो कोई वक्फ बोर्ड की ज़मीन पर बैठा हुआ है उसको खाली कराने का हक भी ना मुसलमानों को है ना वक्फ बोर्ड को है।
और फिर ये भी कहा जा रहा है कि जितने लोग भी हैं वक्फ बोर्ड की ज़मीन पर नाजायज़ कब्जा है, वो अगर तेजस्वी सूर्या और यत्नाल के पास जाएंगे तो वो खर्च करके उन्हें उसमें रोक के रखेंगे। अभी ये सब क्या दिखा रहा है? साफ साफ हमारी मस्जिदों पर, हमारी दरगाहों पर, हमारी ईदगाहों पर, हमारी कब्रस्तानों पर हमला करना चाहते हैं। और ऐसे लोगों को साथ देने वाले हमारे कुमार स्वामी, जो बीजेपी में सेंट्रल मिनिस्टर भी हैं, अगर वो दरगाहों को चले जाएंगे या मस्जिदों को चले जाएंगे तो क्या हमारे काम हो जाएंगे? क्या हमारे वक्त की जायदादें बच जाएंगी? क्या हमारे घर पर बुलडोजर चलाएंगे नहीं? बीजेपी किसी भी स्टेट में आती है बुलडोजर का काम करती है। ये गलत बात है। मुसलमान को चाहिए कि वो इसका शिकार ना हो। वो चाहे 100 बार दरगाह को फिरे, 100 बार सबके पैरों पे गिरे, तो भी इनको हरा कर भेजना है, वरना हमें बुलडोजर चलाने वाली गवर्नमेंट आने की हमें अंदेशा रहेगा। ನನ್ನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ದರೆ, ನನ್ನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿದ್ದರೆ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೇಳ್ತೀನಿ.